सोलापूर महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक व प्राचीन शहर आहे. या शहराचे नाव सोलापूर कसे पडले असावे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. पुराणांमध्ये आणि प्राचीन ग्रंथांमध्ये या ठिकाणाचा उल्लेख सोनलापूर किंवा सोनलिग्र असा सापडतो. काळाच्या ओघात हे नाव बदलत जाऊन सोलापूर झाले. सोलापूरचा इतिहास पाहता चालुक्य आणि यादव राजवटीच्या काळात सोलापूर एक महत्त्वाचे नगर होते. हे शहर त्या काळात एक प्रमुख व्यापारी केंद्र म्हणून नावारूपाला आले होते. सोलापूरच्या नावाचा उल्लेख असलेला एक शिलालेख मोहोळ जवळील कामठी या ठिकाणी सापडला आहे. हा शिलालेख शके 1238 म्हणजेच 1316 या काळातील आहे. या शिलालेखात सोलापूरचा उल्लेख सोनालीपूर असा आहे. सोलापूर किल्ल्यातही असाच अभिलेख सापडला आहे. तो यादव काळातील किंवा त्यापूर्वीचा असावा. येथेही सोनलापूर असा उल्लेख सापडतो. सोलापूरच्या किल्ल्यातील विहिरीतही एक अभिलेख सापडला आहे. या विहिरीतील अभिलेखात सोंदलपूर नाव आढळते, जे सोनलापूरशी संबंधित मानले जाते. म्हैसूर जवळील वव्वेरी येथील इसवी सन 1264च्या शिलालेखात राजा देवराय याने सोनालिग्र या स्थळाला भेट दिल्याचा उल्लेख आहे. या सर्व पुराव्यांवरून सोलापूरचे प्राचीन नाव सोनलापूर होते हे समजते. सोनलापूर हा शब्द दोन भागात विभागता येतो. सोनल म्हणजे सोनं, सोन्यासारखे मौल्यवान, आणि पूर म्हणजे नगर किंवा वसाहत. याचा अर्थ सोन्यासारखे नगर किंवा सुवर्ण नगरी असा होतो. हे नाव त्या काळातील सोलापूरचे वैभव आणि संपन्नता दर्शवणारे आहे. सोनलापूर हे नाव 10व्या ते 16व्या शतकात प्रचलित होते आणि नंतर सोलापूर असे रूपांतरित झाले असे या लेखांवरून समजते. सोलापूर नावाबद्दल एक प्राचीन समज आहे की या भागात 16 लहान लहान गावे होती. ही सर्व गावे एकत्र आल्यामुळे या प्रदेशाला सोलापूर म्हणजेच 16 गावांचे नगर असे नाव मिळाले. 16 गावांची ही कथा नंतरच्या काळात म्हणजेच आदिलशाहीच्या काळात रूढ झाली असावी असे वाटते. तर आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.